करून रिक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत पुढच्या गाडीची आमचे आदिवासी बांधव आहेत तिथे उपस्थित पुढच्या गाडीची आरसी नीट करा ना प्लीज. हा तीच. हा ओके ओके तीच. धन्यवाद. तर वळूया आपण सामन्याकडे. यावेळेस सेमीफायनलचा सामना मोरया पळसपे आणि या सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये जर आपण विचार केला 49 धावा चेस करायच्या होत्या. पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये राहुल बैकर यांनी एखादी सामना जिंकून दिला. जवळजवळ 4 चेंडू राखून तो सामना जिंकण्यात आला. 40 धावांची एखादी खेळी. राजू ठाणगे यावेळी स्ट्रायकर एंडवरती, गोलंदाजी मार्गस्थावरती केतन मेहर. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे बिग हिट षटकार येतोय. राजू ठाणगे याच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवरती मात्र पुरेपूर समाचार घेतलाय गोलंदाज केतन मेहर याच्यावरती 6 धावा धावपळकावरती. या षटकातील दुसरा चेंडू एम चेंज करण्यात येतोय. आपण पाहतोय राऊंड द विकेट गोलंदाजी होते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगला कमबॅक करण्यात येतोय गोलंदाज केतन मेहर याच्या माध्यमातून. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव पूर्ण केली जाते. सन्मानजनक चेंडूला खेळून काढला राजू ठाणगे या फलंदाजांना. या एकेरी धावेने धावपळकामध्ये वाढ झाली. एकूण धावसंख्या 7 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्याप देखील मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सर्कलचं पाबंदीवाले षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले 38 सर्कलच्या बाहेर. राहुल याच्या बॅट मधून निघालेला आणखी एक दर्जेदार फटका. तो माहिती हिट षटकार येतोय. मागील सामन्यामध्ये जो संपवला होता तिथूनच हा सामना सुरू केला राहुल यानं. पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त षटकार येतो. या षटकाराने एकूण धावसंख्या झाली आहे धावपळकावरती 13 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्या. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार जातो. या चौकाराने धावपळकामध्ये वाढ झाली. धावपळक पोहोचले 17 या धावसंख्येवरती. कारण आपण पाहिलं असेल पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 2 धावा राहुल बैकर याचा उरलेला झेल जो विशाल घरात यांनी सोडलाय. त्यानंतर मात्र थांबायचं नाव घेत नाहीये हा फलंदाज. यावेळेस ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या सीमारेषेजवळ फील केला जातो कुणाल याच्या माध्यमातून. एकेरी धावानी या एकेरी धावेने षटक संपलं. 18 धावा या धावपळकावरती लागले गेल्यात. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलं. एकूण धावसंख्या झाली धावपळकावरती 18 धावा. गोलंदाजी मार्गस्थावरती येतोय गोलंदाज भूषण पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट राहुल बैकर या फलंदाजासाठी. सर्कलचं पाबंदीवाले षटक संपण्यात येत आहे. आपण पाहिलं असेल 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस या षटकामध्ये आपण पाहू त्यामध्ये एक बॅकवर्ड पॉइंटला, एक लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला, एक मिड विकेटला आणि एक डीप स्क्वेअर लेगला असे 5 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येतात पारगाव संघाकडून. तर स्ट्रायकरवरती सलामीचा फलंदाज राहुल बैकर. एक षटकाराच्या साह्याने वैयक्तिक. यावेळेस सभापतींचा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं
जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही. या एक धावेने धावफलकामध्ये वाढ झाली. धावफलक पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. आपण पाहतो या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धाबा किरण स्ट्रायकर एंड वरती. नक्कीच थोडीशी तांत्रिक अडचण, लाईट गेल्या कारणामुळे स्ट्रीम थोडीशी ऑफलाईन गेली होती, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो घर बसल्या प्रेक्षकांसाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. ऑनसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल केला. 2 धावा धावफलकावरती आल्या. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ झाली आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटक संपलीत. शेवटचं षटक यावेळेस असणार आहे. राजेश आणि किरण हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. पण नक्कीच लाईव्ह पाहत असतील ते सामने प्रत्येक जण, कारण आजच्या दिवसामध्ये त्यांना खेळायला यायचं. मोठे संघाचा संगणक आणि टेंबरी संघाचा संगणक. टेंबरी संघाचा प्रतिनिधी उपस्थित दिसतोय, कारण हे सामने वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह दाखवले जातात. त्यामुळे प्रत्येकाला माहिती पाहिजे की सामना किती चालू आहे, कितवा चालू आहे आणि आपला सामना कधी लागणार आहे. शेवटचा गोलंदाज येतोय पारगाव संघाकडून. नीरज तारेकर. नीरज तारेकर गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय. राजेश पाटील स्ट्रायकर एंडवरती. तिसरं षटक वैयक्तिक कोडीतील पहिलं आणि सांघिक कोडीतील तिसरं स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना. शेवटचं षटक आहे. या वेळेस जबरदस्त चेंडू फेकला जातोय नीरज याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक मात्र तिथे स्थिरावतोय. 38 या धावसंख्येवर, माफ करा 33 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावतोय. अक्रॉस द लाईन कुणाल तारेकर चेंडू काढली आणि जबरदस्त झेल टिपण्यात येतोय आणि फलंदाज मात्र राजेश याला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. बाद होतो फलंदाज राजेश पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी. या षटकातील 2 चेंडू निर्धाव. सिद्धार्थ मात्रे नॉन स्ट्राईक एंडवरती. या षटकातील पुढचा चेंडू हा देखील झेल घेण्याची संधी आहे आणि हा झेल टिपण्यात येतोय. तिसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आला. 33 धावा 2 षटकांमध्ये दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकांमध्ये 15, पण त्यामध्ये मात्र कमबॅक केलं गोलंदाज नीरज तारेकर यानं. संदीप माळकर नवीन फलंदाज येतोय. सिद्धार्थ म्हात्रे शेवटची निर्णायक 3 चेंडू. आता मात्र ब्रेक लावलाय, पूर्णपणे धावसंख्येला रोखून ठेवलाय यावेळेस नीरज तारेकर या गोलंदाजानं. सिद्धार्थ म्हात्रे स्ट्रायकर एंडवरती. नीरज तारेकर तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि या वेळेस मात्र सिद्धार्थ याला परतावा लागतोय. 4 निर्धाव चेंडू आणि हॅट्रिक घेतली. सलग 3 विकेट घेतल्यात गोलंदाज नीरज तारेकर यानं. आता मात्र कमबॅक पूर्णपणे वापसी केली आहे. 2 षटक आणि 33 धावा या फलकावरती होत्या. आता मात्र 33 धावांवर धावफलक स्थिरावलाय. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्नील हातमोडे
स्वप्नील म्हात्रे आपण पाहतोय फलंदाजी मार्गस्थावरती येतोय. नीरज तारेकर गोलंदाजी मार्गस्थावरती. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू निर्धाव अशी सांगता झाली आहे. 5 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज नीरज तारेकर याला. अतिशय चांगलं कमबॅक आपण पाहतोय. यावेळेस जर आपण पाहायला गेला 5 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय गोलंदाजी मार्गस्थावरती नीरज तारेकर. दुसरं मॅडन षटक टाकण्याची संधी आजच्या दिवसातील. पहिलं मॅडन षटक साईच्या गोलंदाज गावदेवी साई संघाचा गोलंदाज प्रतीक मोकळ यांनी टाकलं होतं. यावेळेस पाहायचं हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स चौकार येतोय. 4 धाबा फक्त या षटकामध्ये आल्यात. एकूण धाबा संख्या 37. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाबांचा पाठलाग करायचा सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघाला मोर्या पडसपे संघाविरोधात. मोठे संघाचा संघनायक आणि या टेंबरी संघाचा संघनायक. शेवटचा सामना हा शेवटची इनिंग बाकी आहे फक्त. नाहीतर पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाबांचा पाठलाग करायचं पारगाव संघाला. राजू ठाणगे गोलंदाजी मार्गस्थावरती तर केतन मेहर आणि रोशन मेहर हे 2 फलंदाज आपण पाहतोय पारगाव संघाकडून. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाबा. रोशन मेहर स्ट्रायकर एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती केतन मेहर. गोलंदाजी मार्गस्थावरती राजू ठाणगे. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील मॅग्नेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका. केतन मेहर जर थ्रो चांगली झाली असती तर नक्कीच बाद होऊ शकला असता, पण तसं काही घडलं नाहीये. खर्राफेकी आणि मात्र 1 धाव पारगाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाती आहे. 1 धाब्याने अकाउंट ओपन केलंय, खातं खोललं गेलंय.
यावेळेस चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेपलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. केतन मेहर याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. 38 धावांचा पाठलाग करायचा. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि राजू ठाणगे गोलंदाजी मार्गस्थावरती आहे. सेमीफायनलचा हा सामना, यामध्ये कोणता संघ जिंकेल तो नक्कीच ट्रॉफीचा हकदार होऊ शकतो. आणि मात्र हा अतिशय चांगला झेल टिपलाय. आणि हा फलंदाज मात्र बाद होतोय केतन मेहर. भूषण पाडेल 38 धाबांचा पाठलाग करायचा आहे. रोशन नायर स्ट्रायकर एंडवरती. पहिल्या सामन्यामध्ये मात्र 3-4 षटकार मारले होते रोशन नायर यानं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावपळक मात्र तिथे स्थिरवतोय. 5 या धावसंख्येवरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धाबा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस जबरदस्त फटका 4 धावांसाठी जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपलीकडे चौकार. या चौकाराने एकूण धावसंख्या झाली धावपळकावरती 9 धावा. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. अजून देखील 29 धावांचं आव्हान असणार आहे. 13 चेंडू आणि 29 धावा. यावेळेस मात्र चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या डावेचा कोणताही प्रयत्न येत नाही. या 1 धावेने धावपळकामध्ये वाढ झाली. धावपळक पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. कोणता गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गस्थावरती पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती येतो राहुल बैकर. पेंबरी संघाचा संगणक आणि नेवपे संघाचा संगणक या आपण नाणेफेक करण्यासाठी यावेळेस मात्र एकच धाव ही धावपळकावरती आली आहे. भूषण पाटील स्ट्रायकर एंड वरती. या चेंडूवरती आली फक्त एकेरी धाव 11 धावा. यावेळेस मात्र अतिशय चांगले फिल्डिंग 4 धावा आपल्या 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात राजेश पाटील यांना. नक्कीच एकेरी धाव आली आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातो आहे. 4 धावांसाठी चौकार. उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 22 धावा या धावपळकावरती जमवाव्या लागणार आहेत. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल, ट्रॉफीचा हकदार व्हायचा असेल सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या संघाला या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, तर आपण पाहतोय 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रोशन मेहर
या वेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ शॉर्ट टर्मनच्या हातामध्ये राजेश पाटील याने चांगला झेल टिपलाय आणि आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 22 धावांची. प्रफुल्ल मोकाल फलंदाजी मार्गस्थावरती डावखुरी आताचा फलंदाज. प्रफुल्ल मोकाल 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाबा. यावेळेस 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाब्यांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला सामना आपण पाहतो. राहुल बाईकर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय. बिग हिट षटकार येतोय प्रफुल्ल मोकाल बाहुबली पारगाव संघाचा. अतिशय जबरदस्त फटका आपण त्याच्या बॅट मधून पाहायला गेला. या षटकारानं शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 16 धाब्यांची. एकूण धाबा संख्या झाली आहे धावपकावरती 22. टिंबरी संघ या आपण शेवटचा एक षटक बाकी आहे. प्लीज लवकर या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 6 चेंडू आणि 16 धाबा. स्ट्रायकरवरती भूषण पाटील आणि प्रफुल्ल मोकाल. इथून फलंदाज पारगाव संघाकडून आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. विनय गवंडी गोलंदाजी मार्गस्थ. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेलाय. लेग बाईच्या स्वरूपाने एकेरी दाबाली आहे. या एकेरी दाबाने धावपकामध्ये वाढ झाली आहे. धावपळक पोहोचलाय 23 धावा संख्येवरती. बरोबर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. प्रफुल्ल मोकाल एक जबरदस्त माइट हिट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून मारलाय. प्रफुल्ल मोकाल ऑन अ स्ट्राइक. विनय गवंडी. या वेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू सीमा पार जायला हवा होता. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू मात्र प्रफुल्ल मोकाल याच्या बॅट मध्ये आला नाहीये. निर्धाव एकेरी धाव बाईच्या स्वरूपाने आली आहे. या एकेरी धावेने धावपळकामध्ये वाढ झाली. धावपळक पोहोचलाय 24 धावा संख्येवरती. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. भूषण पाटील फलंदाजी मार्गस्थावरती. मागील सामन्यामध्ये देखील असाच सामना होता. 2 षटकार मारले होते. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू गाडी धावतोय आणि हा झेल सोडला. यावेळेस 2 धावा.
यावेळेस मात्र 2 धावा या धावफलकावरती आल्या. त्या 2 धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरसावलं. 26 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण मोकल नवीन फलंदाज येतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. प्रवीण मोकल 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडू मात्र लॉंग ऑन सीमा रेषेजवळ जातो आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी 11 धावा बनवाव्या लागणार आहेत पारगाव संघाला. कुणाल तारेकर नवीन फलंदाज येतोय. टेंबरी संघाला शेवटची पुकार येईल. 5 मिनिटाचा अवधी. मोठे संघाचा कर्णधार नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. 5 मिनिटाचा अवधी असेल. 4 वाजेपर्यंत आपल्याला टायमिंग आहे. 2 चेंडू 11 धावा. यावेळेसचा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे बी हिट षटकार. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला असेल. दर्जेदार फटका या फलंदाजाच्या माध्यमातून येतोय. भूषण पाटील मागच्या सामन्यामध्ये देखील 2 षटकार ठोकले होते हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता आहे. मोठे संघाचा कर्णधार सन्माननीय मधुकरजी पाटील माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते मोहते आणि टेंबरे या 2 संघादरम्यान नाणेफेक. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा या बनवाव्या लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. आपण पाहतोय पारगाव आणि पळसपे या 2 संघादरम्यानचा हा सामना. मोठे संघाने नाणेफेक जिंकली आहे. धन्यवाद. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे. दणदणीत षटकार. भूषण पाटील मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा दर्जेदार फटका आपण पाहिला असेल. आणि नक्कीच पळसपे संघ काय केलं या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता होती पण काय केलं होत्याचं नव्हतं घडलंय मी तर म्हणेन या सामन्यामध्ये. आणि हा सामना मात्र गमवावा लागला पळसपे संघाला. मोठे संघ आपला निर्णय घडवायचा आणि मायक्रोफोन वर येतील कृष्णा गायकर सर.